लोकलमध्ये हिंदीत बोलण्यावरनं झालेल्या वादाच्या तणावातनं एक मराठी विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली। अर्णव खैरे असं आत्महत्या केलेल्या मुलाचं नाव आहे। मराठी मुलाच्या आत्महत्येवरनं भाजपने ठाकरे बंधूंना आता टार्गेट केलंय। हिंदुत्व आणि भाषेच्या मुद्द्यावरनं ठाकरे बंधूंची नेहमीच आक्रमक भूमिका राहिली आहे। हाच धागा पकडत भाजपने ठाकरेंवर निशाणा साधलाय। काही जण मराठी अमराठी वाद तयार करतात, त्यामुळे एका मुलाला जीव गमवावा लागला असा आरोप मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम यांनी केला। याच प्रकरणी भाजपकडनं उद्या ठाकरेंविरोधात आंदोलन करण्यात येणार आहे। ठाकरेंच्या स्मृतीस्थळावर जाऊन भाजप उद्या प्रार्थना आंदोलन करणार आहे। तर मुलाच्या आत्महत्येला मनसे जबाबदार आहे आणि मनसेवर कडक कारवाई व्हावी अशी मागणी सपाचे नेते अबू आझमींनी केली आहे। तर भाषेचा वाद एकीकडे जीवावर उठल्याचं समोर आलेलं असतानाच यावरून आता राजकारण बघायला मिळतं। राजकीय आरोप प्रत्यारोप पाहायला मिळतात। भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम यांनी आता नव्याने आरोप केले आहेत। तर अर्णव खैरेच्या आत्महत्येवरून भाजपचे नेते अमित साटम आणि सपाचे नेते अबू आझमी नेमकं काय म्हणतायत, त्यांनी काय आरोप केले आहेत बघूया। आज एका मराठी तरुणाला आपला जीव गमवावा लागला आणि तमाम मराठी जनता आणि मुंबईकर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंना प्रश्न विचारते की तुम्ही आपलं संपलेलं राजकारण पुन्हा एकदा जिवंत करण्याकरता ज्या प्रकारचं विष या समाजामध्ये आपण पसरवताय आणि त्याच्यामुळे आज एका मराठी तरुणाला मराठी युवकाला आपला जीव गमवावा लागला। येणाऱ्या काळामध्ये मराठी माणूस आणि मुंबईकर तुम्हाला कदापि माफ करणार नाही। परप्रांतियों के साथ जो लोग यहाँ पढ़े लिखे नहीं है, जिनको मराठी नहीं आती, उनको मजबूर किया जाता है, मारा जाता है। और जो अब देख रहा हूँ कि यहाँ का रहने वाला बच्चा जो महाराष्ट्रियन है, जिसको मराठी आती भी है, अगर उसने हिंदी दो लफ्ज बोल दिया तो उसको इतना मारा गया कि प्रेशर में आकर उसने आत्महत्या कर लिया। ये देश में रुकना चाहिए। महाराष्ट्र में लॉ एंड ऑर्डर खराब हो रहा है। मैं मुख्यमंत्री से कहना चाहता हूँ, अब आखिर हो गया है, अब बंद कीजिए इस तमाशे को और तुरंत जो है ना ऐसे लोगों पे कार्रवाई कीजिए। किसको जिम्मेदार ठहराता? मनसे पार्टी ने शुरू किया, मनसे को जिम्मेदार ठहराता हूँ। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।